नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषेमध्ये कैक हजार शब्द असतील, पण त्यातला एक शब्द सगळ्या राजकारण्यांनी इतक्यांदा उच्चारलेला आहे की तो घासून घासून पार गुळगुळीत झालाय. तो शब्द आहे विकास. प्रत्येक निवडणुकीला, मग कोणती ग्रामपंचायतीची असू दे किंवा विधानसभेची किंवा लोकसभेची, विकास या शब्दाचा इतका वापर केला जातो की लोकांना आता प्रश्न पडलेला आहे की हा विकास आहे तरी कोण, कुठे. एकीकडे आपल्याला काय वाटतं, रस्ते, लाईट, पाणी, गटर्स, सार्वजनिक स्वच्छता या सगळ्या गोष्टी झाल्या की विकास झाला. पण वास्तविक या सगळ्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत, याला विकास म्हणता येत नाही. गेल्या काही वर्षामध्ये तर आता राजकारणी शाश्वत विकास असा एक जरा बोजड शब्द वापरतात. पण शाश्वत या शब्दाचा अर्थ खरोखर त्यांना माहिती आहे का, हे मला विचारायचं असतं. कारण एकीकडं आपण सगळ्या या पायाभूत सुविधांना विकास समजून त्या दृष्टीनं सरकारकडे मागणी करत असतो, आंदोलन करत असतो, आणि त्याच वेळेला आपल्या अवतीभोवती जे काही घडतंय पर्यावरणाच्या दृष्टीनं, निसर्गाच्या दृष्टीनं, त्याच्याकडे डोळेझाक करतोय. आपल्याला नेमकं कुठं जायचंय, पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, याच्याबद्दल आपण बेफिकीर आहोत. रोजची जगण्याची लढाई सुरू आहे असं म्हणताना, आपण आपल्या पोटासाठी धावपळ करतोय असं म्हणताना, जे आपण खाणार आहे ते अन्न हे आपल्याला पचणार आहे का, ते प्रदूषणमुक्त आहे का, आपण जी हवा घेतोय, जे पाणी पितोय ते कोणत्या दर्जाचं आहे, याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे. 2025 सालचा उन्हाळा हा गेल्या 2 नव्हे तर गेल्या 5 दशकातील सर्वाधिक तप्त उन्हाळा होता असं आपण म्हणतोय. काही दिवसांपूर्वी जो कोल्हापुरात पाऊस झाला, एका दिवशी झालेल्या पावसानं कोल्हापूर निम्म जवळपास धुवून गेलं, भरून वाहत होतं. निसर्ग बदलतोय, निसर्ग माणसाला सांगतोय, इशारे देतोय की आता तरी शहाणे व्हा, सुधरा. पण आपण शहाणे व्हायला तयार नाही आहोत. आपण वेगळ्याच धुंदीत आणि मस्तीत जगतोय. आणि त्यामुळं येत्या काही काळामध्ये या पृथ्वीचं अस्तित्व राहील की नाही, इथपर्यंत शंका निर्माण होते. आज माझा संवाद प्रतिवादन हाच प्रयत्न आहे की किमान आपल्याला जाग आली पाहिजे. आपल्या सगळ्या बाकीच्या आपल्या व्यावहारिक गोष्टी करत असताना आपण ज्या पृथ्वी तलावर राहतोय, ज्या भवतालामध्ये राहतोय, तिथे आपण नेमकं काय जगतोय, काय वावरतोय, निसर्ग कसा ओरबाडतोय, याचं आपल्याला भान आहे का, याचा हा एक प्रयत्न असणार आहे. आजच्या या एपिसोडमध्ये चर्चा करण्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील 2 अभ्यासकांना मी बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर सर. अशा विषयावरती बोलायचं असेल तर हमखास येतात आमचे उदय गायकवाड. नमस्कार. दोघांचे स्वागत आहे. हा विषय का घेतला असा मला जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला अनेक कारण आहेत. मगाशी आता सुरुवातीला म्हटलं त्यानुसार की आपण सगळेच जण फार भोगवादी आणि चंगळवादी संस्कृतीचे बळी आहोत. आपल्याला सगळं छान पाहिजे आहे, पण ते छान म्हणजे फक्त ऐहिक दृष्टीनं. आपल्याला या पृथ्वीला आपण किंवा निसर्गाला आपण परत काय देतो याचा कोण विचार करत नाहीये. गेल्या आठवड्यामध्ये झालेला पाऊस, जे कमी कालावधीमध्ये प्रचंड पाऊस, हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस हा शब्द आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी वारंवार वापरला जावं लागतोय. कधी काही म्हणजे 15-20 वर्षापूर्वी कोल्हापूरचं हवामान आल्हाददायक म्हणलं जायचं. आता अजूनही आहे, पण कोल्हापुरात सुद्धा आता टेम्परेचर पारा 40 अंशापर्यंत जातोय, 40शी ओलांडतोय. हे सगळं जे काही आपल्या अवतीभोवती बदलत चाललेलं आहे, हे नेमकं कशाचं द्योतक आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन काही आहे का, निसर्ग काय सांगतोय. सर, काय सांगाल तुम्ही? हल्ली जे आपल्याला तुम्ही जे बोललात, जे आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे, याचं मुख्य कारण जे आहे ते हवामानातले बदल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्लायमेट चेंज असं म्हणतोय. या क्लायमेट चेंज मागं महत्त्वाचं कारण जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंगचंच आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळं झपाट्यानं हवामानामध्ये बदल होत चाललेले आहेत. पण हवामानातला बदल झाला म्हणून ग्लोबल वॉर्मिंग होते की ग्लोबल वॉर्मिंग होते म्हणून हवामानात बदल झालाय असा आपण निष्कर्ष काढतो? ग्लोबल वॉर्मिंग मुळे हवामानात बदल झालेले आहे. वैश्विक तापमान वाढ, जगात सगळीकडे उष्णता वाढत चाललेली आहे. बरोबर, हे मुख्य कारण आहे. मग याला जागतिक तापमान वाढीमागे कारण काय आहेत? त्याचं मुख्य कारण आहे हवेचं प्रदूषण. आणि हे हवेचं प्रदूषण जागतिक तापमान वाढवण्यासाठी जबाबदार आहे. तशी बघितली तर प्रामुख्याने 2 कारणं आहेत.
आपल्याला सर्वांना माहीत आहे की पृथ्वीच्या भोवती पूर्वी ओझोनचं लेयर आहे किंवा होतं म्हणायला हरकत नाही, आता ते हळूहळू नष्ट होत चाललेलं आहे, विरळ होत चाललेलं आहे. हे ओझोनचं लेयर म्हणजे पृथ्वीची कवच कुंडलं असं म्हटलं जातं. कारण सूर्यापासून येणारी सगळी जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती थेट पृथ्वीवर येत नव्हती. त्यातली जवळपास 49 ते 50% सौर ऊर्जा जी आहे किंवा अतिप्रखर जी उष्णता आहे ते ओझोनचं लेयर जे आहे त्याच्यामुळं अडवली जायची. आणि राहिलेली फक्त 50-51% एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा ही पृथ्वीवर येऊन पोचायची. आणि पृथ्वीवर आल्यानंतर ती जी ऊर्जा आहे, उष्णता आहे, त्याचं परत परिवर्तन व्हायचं, परावर्तित व्हायची. आणि ती परावर्तित झालेली जी काही ऊर्जा आहे ती परत आणि अवकाशामध्ये सोडली जायची. पण हळूहळू काय झालं की ओझोनचं जे लेयर आहे हे ओझोनचं लेयर विरळ व्हायला लागलं आणि नष्ट व्हायला लागलेलं आहे. याच्या मागे जबाबदार कोण आहे? त्याला पण जबाबदार फक्त आणि फक्त माणूसच आहे. ह्या ओझोन लेयरला विरळ करण्यामागे किंवा नष्ट करण्यामागे एकच वायू जबाबदार आहे. आणि तोच वायू आपण रेफ्रिजरेटरमध्ये वापरतो, तोच वायू आपण AC मध्ये वापरतोय आणि त्या वायूमुळं हे सगळं घडत चाललेलं आहे. कार्बन, CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि हा क्लोरोफ्लोरोकार्बन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या फ्रीजमध्ये वापरला जातो, AC मध्ये वापरला जातो, जेट विमानामध्ये किंवा विमानामध्ये त्याचा बाहेर टाकला जातो. एवढं कशाला, आपण जे बॉडी स्प्रे वापरतो ना त्याच्यामध्ये सुद्धा CFC आहे. बापरे. आणि हा CFC करतोय काय हे सर्वात महत्त्वाचं आहे. हा CFC वायू जो आहे हा त्या ओझोनचं विघटन करण्यासाठी जबाबदार आहे. ओझोन म्हणजे काय? O3, ऑक्सिजन म्हणजे O2. हा ओझोनचं विघटन करून त्याचं रूपांतर O2+O मध्ये केलं आणि ओझोनचा लेयर जे आहे ते हळूहळू क्षीण व्हायला सुरुवात झालं. पण मग ओझोनचा लेयर विरळ होत चाललाय त्यामुळे सूर्यकिरण हे एक कारण आहे. एक कारण आहे. प्रत्येक वायूचं प्रमाण वातावरणामध्ये किती असावं हे ठरलेलं आहे. पण आत्ता ग्लोबल वॉर्मिंग जे होते त्याला हे वायूच जबाबदार आहेत. आणि त्याच्यामध्ये या वायूंना ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतात. हरितगृह वायू असं नाव आहे, फक्त नाव हरितगृहाचं दिलेलं आहे, तो रिस्पॉन्सिबल नाही, हरितगृह नाही. त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलेलं आहे. आणि हे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत हे जागतिक तापमान वाढीला किंवा पृथ्वीचं तापमान वाढवण्यासाठी जबाबदार आहेत. नाव मोठं लक्षण खोटं आहे. आता हे वायू कुठले आहेत? त्यातला सर्वात महत्त्वाचा वायू आहे कार्बन डायऑक्साईड. दुसरा वायू आहे मिथेन. तिसरा वायू आहे नायट्रस ऑक्साईड. हे 3 वायू सर्वात जास्त जबाबदार आहेत. आता या 3 मध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे कार्बन डायऑक्साईड. आता मगाशी तुम्ही जसं म्हणाला की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे जे पूर्वी पृथ्वी तलावर होतं त्याच्यापेक्षा जवळपास 34 ते 36% वाढलेलं आहे. अरे बापरे. आणि त्याला जबाबदार माणूस, त्याला माणूस जबाबदार आहे. मिथेनचं प्रमाण जे आहे हे जवळपास 154 ते 156% वाढलेलं आहे. बापरे. त्यालाही जबाबदार माणूसच आहे. विकास जबाबदार आहे त्याला. आणि नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते सुद्धा 25% जास्त वाढलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय पहा, या 3 गॅसेसमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे कार्बन डायऑक्साईड. कारण पृथ्वीचं तापमान वाढायला एकटा कार्बन डायऑक्साईड 72% जबाबदार आहे. 72%. म्हणजे याचा अर्थ तुमच्या सगळ्यांच्या लक्षात किती वर्षामधली ही सगळी 1960 नंतर ही वाढ व्हायला लागली. 60च्या दशकानंतर वेगाने बदललं आणि 90च्या दशकानंतर जागतिकीकरणाच्या ओघामध्ये ह्या सगळ्या वस्तू सहज उपलब्ध झाल्या. म्हणजे मला आठवतंय 1980-85 पर्यंत अनेक घरांमध्ये पंखे पण नसायचे, काही गरजच नसायची. गाडीला एसी नव्हता. म्हणजे जी घाडगे पाटीलची जी बस जायची कोल्हापूरला, एकमेव बस खासगी बस सुटायची आनंद मल्हारच्या दारातनं, ती सुद्धा एसी नव्हती त्या काळात. म्हणजे हा जो ड्रास्टिक चेंज आहे. आणि आज एकही वाहन असं नाहीये की 4 चाकी वाहन की जे एसी नाहीये काय. म्हणजे हा जो बदल आहे हा एका बाजूला बदल आहे. दुसरी गोष्ट त्याचा वापर जो आहे तो सहज आहे.
एक साधी गोष्ट आहे की डिझेलची पंप किंवा इलेक्ट्रिक पंप आज सोलरवरती झालेला असला तर एक बटन दाबलं की पाहिजे तेवढं पाणी जमिनीतनं काढायची मुभा आहे. पाहिजे तिथून काळ्यामोडीनं पाणी कोल्हापूरला आणायची तरतूद आहे. म्हणजे हे जे आहे हे फक्त एका बटनावरती जेव्हा सुरू होतं. म्हणूनच म्हटलं की याला आपण नेमकं विकास म्हणायचं की आपण आपल्या हातानं आपली कबर खणत चाललेलो आहे त्याचा विचार करायला पाहिजे आपण. म्हणजे आज जसं आपण म्हणतोय की गेल्या 10-20 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं उन्हाळा वाढत चाललेला आहे, पाऊस कधीही येतो, बदा 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 पडतो, आणखीन म्हणजे मे महिन्यामध्ये अशा पद्धतीनं पाऊस पडू शकतो, हे जर एक 10 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं तर आपण खोयात काढलं असतं. नाही जे त्याच्यामध्ये अल गोरची जी फिल्म आली जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या इमोनिवर त्यांनी जेव्हा फिल्म काढली त्यावेळेला ती फिल्म आम्ही 2-2दा बघितल्यानंतर आम्ही वेळात काढला असं कधी घडेल काय. हे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे कोल्हापुरातल्या काही मंडळांनी त्याच्यावरती देखावे केले गणेशोत्सवात अल गोरच्या फिल्मवरती. आणि त्यावेळेला खरं तर अशी अतिवृष्टी होईल का, ढगफुटी होईल का, किंवा काय साथीचे रोग पसरतील जे सुप्तावस्थेत आहेत ते सगळे रोग, ही उष्णता वाढल्यानंतर अनेक रोग जे सुप्तावस्थेत आहेत ते ऍक्टिव्ह झालेत, व्हायला लागलेत. म्हणजे स्वाईन फ्लू यापूर्वी नव्हता, डेंग्यू सारख्या गोष्टी नव्याने योग घातल्या, बऱ्याच गोष्टी अशा आहेत. कोविड पण कोविड याचं कारण काय माहिती का, जेवढं तापमान वाढेल तेवढं हे आपल्याला त्रास देणारे जे इन्सेक्ट्स आहेत, कीटक आहेत, त्यांच्यासाठी फेवरेबल आहे. बर त्यामुळे डासाची उत्पत्ती, वाळवींची उत्पत्ती ही पूर्वीपेक्षा कित्येक पटीनं वाढायला सुरुवात झालेली आहे. पण आपल्याला उपयुक्त असणारे जे कीटक आहेत, फॉर एक्झाम्पल मधमाशी, त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. आणि डासांची संख्या इतकी वाढलेली आहे किंवा आपल्याला उपद्रव देणाऱ्या कीटकांची संख्या वाढलेली आहे. तुम्ही हे पण बघितलं, पिकावर पडणारे किडी जे आहेत त्याचं प्रमाण परत वाढलेलं आहे. याचं कारण काय आहे, वाढतं उष्णतामान हे त्याला जबाबदार आहे. आणि हे 2000 सालानंतर प्रखरतेनं जाणवायला लागलेलं आहे. आणि ही कीड वाढली म्हटल्यानंतर आज बाजारामध्ये मी परत जागतिकीकरणाचा उल्लेख करतो की आज खुल्या बाजारामध्ये काही बियाणं आणि जे आहेत त्याच्यावरती कीड नियंत्रणाचे उपाय म्हणून अत्यंत विषारी जे माणसाच्या कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये जाऊ नयेत असे विषारी घटक आज कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक म्हणून बाजारात उपलब्ध आहेत, रासायनिक खतांच्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत. आणि हे ज्या वेळेला बेसुमार वापरतात, बरं ती कशी वापरायची याची पण आपल्याला हे आपल्याला कधी शिकवलं ज्ञान विषापेक्षा घातक. आणि त्याचे परिणाम आज आपण दुसऱ्या बाजूने वेगाने येणारं कॅन्सर, म्हणजे इतकं कॅन्सरचं प्रमाण वेगाने आलेलं दिसायला लागले. वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वेगवेगळं वाढते. किंवा म्हणजे जसलमेर पासून जाणारी दिल्लीकडे जाणारी ट्रेनला नाव कॅन्सर ट्रेन असं आहे. काय ती जी ट्रेन आहे ती देशातलं पहिलं जे पर कॅपिटल इन्कमचं गाव आहे भटिंडाणा, आणि सेकंड हायेस्ट सिटी इन इंडिया कोल्हापूर आहे. म्हणजे एका बाजूला आपण ही जी वाढ आपल्याला दिसते ती दुसऱ्या बाजूला कॅन्सरसारख्या पेशंटचं कोल्हापुरात आज चौकात जाहिराती लावलेत. आमच्याकडे 37,000 रुग्णांवर उपचार केला, 6 हॉस्पिटलमध्ये आज कॅन्सरवरती उपचार होतोय. मी नेहमी म्हणतो की आपल्याला असं वाटत असतं की कोल्हापूर मेडिकल हब, पण हॉस्पिटलची संख्या वाढती आहे हे आपल्याला अभिमानास्पद घोषणावं नाही आहे. कोल्हापूरमध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामीण छोट्या म्हणजे कोल्हापूर वडंग्यातली माणसं पूर्वी औषधाची गोळी पाहिजे असली तर कोल्हापूरला यायची. काय आज वडंग्यातच जवळजवळ 17-18 मेडिकल शॉप दिसतात. म्हणजे हा जो एक ड्रास्टिक चेंज आहे ही गरज आहे का, हे ओढवून घेतलेलं संकट आहे. पण तुमच्यासारख्या अभ्यासकांचा दबाव गट तयार होऊन सरकार दरबारी किंवा न्यायालयामध्ये याच्याबद्दल तुम्ही का नाही जात? राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीला विरोध करतोय. सरकारनं जेव्हा ह्या मांडणी केली तेव्हा त्या गोष्टींवरती सर म्हटले तसं बॅन केला. पण बॅन केल्यानंतर त्याला आता तुम्हाला आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये जर फिरताना फ्लोरोसंट कलरच्या अशा नुसत्या काही विचित्र नाव लिहिलेलं असते. पवन म्हणजे काय तुम्हाला काय माहित नाही आहे, पण ते तुम्ही जर खताच्या दुकानात गेला तर तो सांगतो पवन हे वांग्यावरती मारायचं अमुक अमुक आहे, हे कोयना हे अमुक अमुक आहे. ती टोपण नावानी कोड नावानी आणि ते माहीत खरोखर आपल्याला माहित नाही. त्याला बंदी आहे, पण ती चोरून विकली जातात. आणि अन्न भेसळ प्रशासन नावाचं एक प्रशासन आहे आपल्याकडे. तुम्ही आता पेस्टिसाइड म्हटलं, बंदी असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्लॅस्टिकला बंदी आहे ना. रंग खाद्यपदार्थ आज मिठाईच्या कुठल्याही दुकानात उभारलो तर जवळपास कलर बॉक्समध्ये असलेले सगळ्या कलरचं मिठाई मिळते. अगदी काळ्या रंगाचा पासून ते सगळे पदार्थ तिथे दिसतात. पण मग हे काय सगळे व्हॅलिड आहेत? नाही, पण मग कोणताही खाण्याचा रंग हा शरीराला अपायकारकच असतो. जे नैसर्गिक नाही काय नैसर्गिक म्हणजे उदाहरणार्थ असं की पालकचा हिरवा रंग केला
आणि जर त्याच्यात भातात घातला तर आपल्याला काही हरकत नाही. बीटचा रंग केला आणि तो भातात वापरला तर काही हरकत नाही. सेंद्रिय आहे. तर असे काही जे इडेबल आहेत, म्हणजे जे नैसर्गिक घटक इडेबल आहेत, वनस्पतीजन्य आहेत ते सगळे. पण आज खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे मला अनेकदा असं मी म्हणतो की कोल्हापुरात आम्ही फक्त पेढा खातो, बाकी काही खात नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं की त्या मिठाईत काय आहे, म्हणजे मी कुठल्या मिठाईवाल्याच्या विरोधात बोलतोय अशातला भाग नाही, पण त्यात वापरलेल्या इन्ग्रेडियंटच्या बद्दल नक्कीच चर्चा करायला व्हायलाच पाहिजे, 100%. आता आपण बोलताना प्लॅस्टिकचा उल्लेख केला होता. गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्याजवळ एका दिवसात जवळपास 50 टन प्लास्टिकचा कचरा काढला. त्याच्यापूर्वी आम्ही बी न्यूजमध्ये बातमी दाखवलेली होती. कोल्हापूर शहरातल्या अनेक नाले सफाईच्या वेळी किंवा जेव्हा ड्रेनेज पाईपलाईन जेव्हा स्वच्छ केल्या, ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये फ्लेक्सची कापडं, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, दारूच्या प्लास्टिकच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड, आपले शॅम्पूचे जे सॅचेट असतात, रिक्षाचं टब, हे सगळं त्या ड्रेनेज पाईपलाईन मध्ये गेलं कसं? म्हणजे माणसांची बेपरवाई, माणसांचा बेशिस्तपणा आणि मूर्खपणा. कारण हे काही आभाळात पडत नाही. मी थोडंसं विस्तारानं सांगतो ही, कारण मी कालच हे माननीय प्रशासक महोदयांना लेखी कळवलंय. बरं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, कोल्हापूर महानगरपालिकेकडे 240 टिप्पर वाहनं आहेत, जी आपण कोल्हापूर कोंडारेमुक्त शहर करायचं आहे आपल्याला. आपण दारातनं कचरा उचलणार आहे. दारातनं कचरा उचलण्यासाठी 240 टिप्पर आहेत. ऍक्टिव्ह टिप्पर किती असतात? साधारणतः 180 टिप्पर असतात. 172 172 हे 172 टिप्पर आमच्या घरामध्ये रविवारी येत नाहीत. कचरा उचलणे ही अत्यावश्यक सेवा आहे. रविवारी त्यांनी सुट्टी घ्यायचं कारण नाही. एका अधिकाऱ्याच्या फक्त हट्टापायी आणि काही मंडळी जे आहेत त्यांच्या हट्टापायी त्यांनी रविवारी सुट्टी डिक्लेअर करून टाकलेली आहे स्वतःसाठी. ही सगळ्यात मोठी अक्षम्य चूक आहे. रविवारी आम्ही साफसफाईचं काम करायला आम्हाला रविवारी सुट्टी आहे. मी रविवारी काम केल्यानंतर मी काय करू? तो कचरा. हा एक मुद्दा आहे. म्हणजे लोकांचा चूक आहे, तितकंच प्रशासनाचं चूक आहे. नंबर 2, हे ज्या बऱ्याचशा भागामध्ये रोज कचरा उचलला जात नाही. तो एक दिवस अडाणी उचलला, आठवड्यातून 3दाच येतो. मग 3दा आठवड्यातनं उचलल्यानंतर 7 दिवसाचा कचरा तुम्ही जर जावा असं अपेक्षित धरत असाल तर 100% श्रेय हे महापालिकेला पण द्यावं लागते, किंवा लोकांची चूक जेवढी आहे तेवढी त्यांनाही द्यावी लागते. तिसरी गोष्ट अशी की लोक प्रामाणिक आहेत असं मानून चालू आहे आपण. लोक काय करत नाहीत. पर्यटकांची 1,80,000 एका दिवशी परवाच्या रविवारी कोल्हापुरात आलेलं पब्लिक होतं ऑफिशियल. 1,80,000तले 31,000 लोक एसटीने आले असतील, त्याच्यापेक्षा तर जास्त येत नाहीत. 1.5 लाख लोक जर वाहनाने आले तर 30,000 वाहनं आधी शहरात. 30,000 वाहनं येताना पाणी पित येतात, चुरमुरे कुरमुरे खात येतात, वेफर्स खात येतात. त्याची पाकिटं हिथनं गाडी जाताना तिथं जिथं गाडी पार्क केलेली असते तिथं टाकतात. हा कचरा उचलणारी यंत्रणा आपल्याकडे नाही आहे. रोड स्वीपिंग जरी रस्ता झाडला, गोळा करून ती व्यक्ती ठेवते आणि जाते, ती उचलायला कोणी येतच नाही. 59 किलोमीटरचे रस्ते कोल्हापूर शहरामध्ये 5 आहेत, ज्याच्यामध्ये IRBचे 49 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्याला जो डक्ट आहे साईडला, दोन्ही साईडला, तो ऍक्टिव्हच नाही आहे, जोडलेलाच नाही तो. लोक मात्र पाणी त्याच्यात सोडतात. रस्त्यावरचं पाणी त्याच्यातनं जाणं, प्रवाहित होणं अपेक्षित आहे. त्या आत कुठं सुरू आहे? अनेक ठिकाणी ते जोडलंय आणि बाबा कनेक्टिव्हिटी करून ते. पहिली ह्या शहरामध्ये 1997 साली आम्ही कोर्टामध्ये गेलो, त्यावेळेला आम्हाला 6 वर्षात हे होईल म्हणून सांगितलं. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, संपूर्ण शहरात 100% भूमिगत गटार होणं अपेक्षित आहे. कारण आत्ता कालचा गोंधळ काय झाला तर स्टॉर्म वॉटर आणि ड्रेनेज सिवेज, मैला सांडपाणी आणि पावसाचं पाणी, ह्या 2 गोष्टी एकत्र जात आहेत आपल्याकडे. आदर्श शहरामध्ये काय विकासाच्या चर्चा करणाऱ्या, विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी काय केलं पाहिजे? ड्रेनेज आणि सिवेज हे पूर्णपणे वेगवेगळं आणि ते डायरेक्ट ट्रीटमेंटला गेलं पाहिजे. हे कॉमन सेन्स आहे. मग हे कोल्हापुरात फक्त 45% आहे. मुळात आपल्याकडे ड्रेनेज लाईन नाहीये, हा अनेक भाग आहे. हे 1997 साली धनंजय जाधव आणि अमरसिंह राणेंच्या केसमध्ये झालेला निकाल आहे. डिसेंबर 97चा 6 वर्षात पूर्ण करायचा आहे. अजूनही आपण केलेलं नाही आणि एकही राजकीय नेत्यानं याकडे लक्ष दिलेलं नाही. शहरात 100% ड्रेनेज नेटवर्क द्यायचं. आत्ता मी त्याच्यापुढचं सांगतो, रंकाळ्याच्या आंदोलनानंतर आम्ही रंकाळ्याचा जो कॅचमेंट आहे त्याची 76 किलोमीटर लांबीची ड्रेनेज नेटवर्क तयार करून घेतलं. 11 ठिकाणी ते जोडलेलं नसल्यामुळे रंकाळ्यात सांडपाणी यायला लागले. ड्रेनेज सिस्टीम पूर्ण शहरात. जेव्हा आपण एक विकासाची कल्पना म्हणजे काय, किंवा मगाशी तुम्ही एक शब्द वापरला शाश्वत विकास म्हणजे काय, तर ज्या वेळेला मैला आणि सांडपाणी हे स्वतंत्र वाहिनीतून, बंदिस्त वाहिनीतून सिवेज ट्रीटमेंटला जाईल आणि ते पाणी शेतीसाठी वापरलं जाईल, ही एक सिस्टीम. आणि जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेला नाले ओढे आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारं वाहतील आणि ती उत्तराच्या दिशेने जातील.
नाही उदय, तुम्ही आता म्हटलात ना रचना आहे महानगरपालिकेच्या एकूण नियोजन शून्य कारभार हा एक वर्षानुवर्ष चर्चेचा विषय आहे, पण मला आता असं वाटते की नागरिक म्हणून सुद्धा प्रत्येकाची जबाबदारी आहे. 100%. म्हणजे एक पाऊस पडल्यानंतर जर राजाराम बंधाऱ्याजवळ 50 टन प्लास्टिकचा कचरा जमत असेल तर आपण कुठे घेऊन निघालेलो आहे? म्हणजे कोणतीही गटारीमध्ये काय सापडतं कचरा म्हणजे प्लास्टिक. गटारच नव्हे, मी कुठेही रिकामी जागा, अडगळीची जागा, इथं काय होतंय असं समजून जरी जे काय टाकतोय ते अल्टिमेटली नदीतच जातंय. पंचगंगा प्रदूषणाची चर्चा करताना सातत्याने आम्ही हे म्हणतो की शहरातलं कचरा व्यवस्थापन आणि शहरामधली स्वतःची जगण्याची पद्धती, वागण्याची पद्धती म्हणजे वर्तन बदल आणि राहणीमानातला बदल होणं अपेक्षितच आहे. पण दुसरीकडं मी सर तुम्हाला विचारतो, लोक म्हणतात की तुम्ही प्लॅस्टिकवरती बंदी घालताय पण त्याला पर्याय तुम्ही देत नाहीये. म्हणजे आता शुद्ध पाणी मिळत नाही म्हणून आम्हाला नाईलाजानं मिनरल वॉटरच्या बाटल्या खरेदी कराव्या लागतात आणि मग त्या बाटल्या पाण्याच्या प्लास्टिक पासूनच बनणार. दुसरा त्याला पर्याय काय? कसं आहे की प्लॅस्टिकवर पूर्ण बंदी घालणं शक्य नाही. बरोबर. आम्हा सगळ्यांचा विचार असा आहे की सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे कचरा व्यवस्थापनामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो सिंगल यूज प्लॅस्टिकचा आहे. त्याच्या वापरायला बंदी आहे, पण मजा अशी आहे की शासन त्याच्या प्रोडक्शनवर बंदी का घालत नाही कळलंच नाही. भाजी विकणाऱ्या बायका, तुम्हाला जर भाजी त्याच्यात नेली तर भाजीवाले बायकांना दंड आहे, आमच्यासारख्या माणसांना दंड आहे, आणि दुकानदार राजरोसपणे विकतात त्यांना काहीच नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रोडक्शन का बंद होत नाही हेच काय कळालेलं नाही. त्याला सुद्धा पर्याय नाहीत असं काही नाही आहे. सगळ्यात महत्वाचं सगळं आहेत ना पर्याय. मी 4 दिवसापूर्वी इचलकरंजीमध्ये जाऊन स्वतः चौकशी करून आलो. अंबाबाईच्या देवळात प्लास्टिक बंदी करायची तर ओटी जी आहे त्या ओटी नेण्यासाठी साधारणतः 8 बाय 12 इंचाची पिशवी ही 3 रुपयाला, कापडी पिशवी वापरू शकता. त्याच्यापेक्षा मोठी पिशवी साडीसह द्यायची असेल तर 5 रुपयाला उपलब्ध आहे. माझं म्हणणं हा पर्याय उपलब्ध आहे. कापडी पिशवी वापरता येते हे नव्हे, कानी कपाई ओरडून सांगितलेलं आहे पण लोक वापरत नाही. म्हणजे आता मला किटलीतून दूध आणणारा माणूसच दिसत नाही ग्रामीण भाग सोडला तर. मटण नेणाऱ्या माणसानं डब्यातनं मटण न्यायला काय हरकत नाही आहे. काय तेलाला सुद्धा पिशवी होती, तेलाला सुद्धा किटली होती. आपण आज बंद पिशवीतलंच तेल घेणार असला तर मग आता बंद पिशवीतलं किंवा त्या पेट बॉटल मधलं आपण जी चर्चा करतोय ना, सगळ्यात महत्वाचं तेल म्हणजे काय घ्यायला लागलं ते पण एकदा ठरवायला पाहिजे. साधं गणित आहे त्याच्यामध्ये. शेंग तेल म्हणून जर काढायचं झालं तर 3 किलोपासून 1 किलो तुम्हाला शेंगतेल मिळतं आणि काही हे मिळतं. 80 रुपये शेंगा जर मानल्या तर 240 रुपयाच्या खाली शेंगतेल मिळता कामा नये. आज 150 रुपयाला तुम्हाला तेल मिळतं. हे कारण काय? तेल आहे काय? हे कारण काय माहिती आहे ना, सगळ्यामध्ये पाम तेल मिक्स केलेलं आहे. आणि हे ऐका, ह्या सगळ्या तेलाचे व्यापारी गब्बर का झाले त्याचं खरं कारण इथं आहे. कारण ते पाम तेल सगळं विकलं जातं आणि आता आमच्या केंद्र शासनानं ऑइल पाम लावण्यासाठी सबसिडी दिलेली आहे. हे लोक काय करतात, जंगल तोडतात आणि ऑइल पाम लावले. त्याचं सर्वात चांगलं उदाहरण दोडामार्ग मधलं सगळं जंगल नष्ट झालेलं आहे. खाजगी जंगल तर शिल्लकच नाही. पाडगावला आणि सगळं जंगल नष्ट केल्यामुळे जैवविविधता नैसर्गिक गेली आणि तिथं सगळं फक्त ऑइल पाम लावलेलं आणि रबर प्लांटेशन आहे. हे सगळं जे काय जबाबदार विषय आहेत. आता आपण कोल्हापूर पुरतं बोलायचं झालं तर मगाशी म्हटलं असं आपण की कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीमध्ये एका पावसामध्ये 50 टन प्लास्टिकचा कचरा येतो. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सरांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. तुमचा त्यावेळी जनसुनावणीबद्दल आक्षेप होता, विरोध होता. तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या काही खाणी किंवा उत्खनन केलं जाते. काय विषय नेमका? कसं आहे, कोल्हापूरमध्ये गेली अनेक वर्ष बॉक्साईडचं मायनिंग चालतं. म्हणजे त्याला 60-70 वर्ष होऊन गेली. पण मधल्या काळामध्ये आम्ही पर्यावरण प्रेमी लोकांनी 98 ते 2002 पर्यंत मोठं आंदोलन तयार केलं आणि सगळ्या खाणकाम क्षेत्र जी आहेत कोल्हापुरातली बंद केली. काही बेकायदेशीर होती, काही कायदेशीर असून सुद्धा त्यांची मुदत संपून सुद्धा चालू होती. ही सगळी बंद झाली. मधल्या काळामध्ये पश्चिम घाट ची एकूण परिस्थिती काय आहे आणि तिथली जैवविविधता वाचवण्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्यासाठी सरकारनं प्रयत्न चालू केले. 2010ला आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यांनी माधव गाडगीळ जे आहेत त्यांची कमिटी नेमली आणि त्यांना अहवाल द्यायला सांगितलं. 2012ला त्याने अहवाल सबमिट केला, पण 2013 जरी उघडला तरी सुद्धा त्यांचा अहवाल सरकारनं स्वीकारला नाही. का? तर माधव गाडगीळ सरांचं असं म्हणणं होतं की एंटायर पश्चिम घाट जो आहे
हा इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह आहे. हो, अतिसंवेदनशील. तर त्यांचं म्हणणं असं होतं की काही अतिसंवेदनशील आहे, काही मध्यम संवेदनशील आहे आणि काही जास्त संवेदनशील आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे नियम सांगितले आणि याप्रमाणे जर तुम्ही सगळे ते नियम इम्प्लिमेंट जर केले तर पश्चिम घाट अबाधित राहू शकेल असं त्यांनी सांगितलं. आणि जवळपास 80% पश्चिम घाट हा वाचवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि पश्चिम घाट वाचला तर कोल्हापूर वाचणार आहे. आपल्याकडे संवाद प्रतिसंवादला आले होते सर. आपल्या डेव्हलपमेंटचा तो बॅकबोन आहे. एवढं माहीत असून सुद्धा आम्ही काही करत नाही. मग काय केलं सरकारनं? त्यांचा अहवाल स्वीकारलाच नाही. आणि 2013 मध्ये त्यांनी डॉक्टर के कस्तुरी रंगनांची कमिटी नेमली. आता अजून एक मी महत्वाची गोष्ट सांगतोय की पश्चिम घाट जो जैवविविधतेनं समृद्ध आहे एवढंच त्याचं नाही आहे, तिथं जवळपास 120 लहान मोठ्या नद्यांची उगम आहेत. त्या प्रत्येक नदीवर आणि उपनद्यावर आपण धरणं बांधलेली आहेत. त्या प्रत्येक धरणावर आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स बसवलेले आहेत. बघा 3,500 मेगावॅटपेक्षा जास्त आपल्याला वीज त्याच्यातून मिळते. म्हणजे पश्चिम घाट आपल्या शेतीचा आणि उद्योगाचा आणि आपल्या एकूण अर्थकारणाचा तो कणा आहे. आपल्या म्हणजे नाही निंबा अर्धा भारत म्हणजे गुजरात पासून ते अगदी खाली केरळ पर्यंत. म्हणजे तुम्ही असं म्हणा ना दक्षिण भारताचा सगळा पोशिंदा आहे. मग हे सगळं माहीत असताना सुद्धा तुम्ही पश्चिम घाट वाचवत नाही. सर्वात महत्वाचं आहे की ज्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये पश्चिम घाटामध्ये 68 ते 70% जमिनीवर जंगल होतं. आता ते जंगल कमी होऊन फक्त 37% जंगल शिल्लक आहे. ही आमची प्रगती आहे. पश्चिम घाटामध्ये जैवविविधता का आहे जास्त? ही नैसर्गिक आहे, माणसानं तयार केलेली नाही. ती तयार व्हायला हजारो लाखो वर्ष लागलेली आहेत. पण तुम्ही तिथलं जंगल तोडणार, तिथली जैवविविधता नष्ट करणार आणि तुम्ही जर लातूरला नेऊन लावणार असाल तर ती जैवविविधता तुम्ही तयारच करू हा विकास नाही. याला जैवविविधता म्हणणार का तुम्ही? कशी काय लावणार आहे तुम्ही? आणि एवढं करते ना आमचं सरकार काय करते, झाडं तोडली, सगळी देशी झाडं तोडली कुठल्या कुठल्या प्रकल्पामध्ये आणि सगळी विदेशी झाडं लावते. त्या विदेशी वेगळा मुद्दा आहे तो विदेशी जी वृक्ष आहेत ना ते आपल्या पर्यावरणाला सुटेबल नाहीच आहेत. पण आपलं हे जे खाणींचं उत्खनन सुरू आहे आता तेच मी मगाशी सांगत होतो की 37% जंगल शिल्लक राहिलं. कस्तुरी रंगनाने काय सांगितलं की हे 37% जंगल आहे तसं तुम्हाला भूमी ठेवावी लागेल आणि बाकीच्या मध्ये तुम्ही नियमाप्रमाणे डेव्हलपमेंट करू शकाल. आता त्या 37% भागामध्ये सुद्धा त्यांनी इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन्स आणि इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह विलेजेस तयार केलेली आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी नियमावली केलेली आहे की या इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन्समध्ये आणि इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह गावामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खाणकाम, कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाला घातक असणारे प्रकल्प राबवता येणार नाही असं सांगितलेलं आहे. 37% सोडून तुम्ही बाहेर कुठेही करा. आता तुम्ही शाहूवाडीचं उदाहरण दिलं जे आता 3 जनसुनावण्या झाल्या, त्याच्यामध्ये याच्याविषयी चकार शब्द लिहिलेला नाही किंवा बोलला गेलेला नाही. तिथं पर्यावरण आहे, तिथं जैवविविधता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाहूवाडी तालुक्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्टप्रमाणे 52 गावं इको सेन्सिटिव्ह आहेत आणि त्याच गावांच्या परिसरातच आता खाणकाम हे करतात. हे जे चाललंय ना ते त्याच्यासाठी चाललंय त्यांचं. मग मला फिकीरच पडलेलं नाही. फिकीर म्हणजे आणखीन एक वेगळं उदाहरण सांगतो की मी पंचगंगा प्रदूषणाच्या निमित्ताने कोर्टाच्या कमिटीचा सदस्य या नात्यानं कासाडी नदीच्या काठावरच्या गावांची मीटिंग घ्यायला गेलो. तिथल्या सर जे सगळे ग्रामसेवक आणि सरपंच त्या मीटिंगला होते, जलपरिषदेचे BDO होते, त्या लोकांनी तक्रार अशी केली की अंदूरच्या तलावावरती एका आर्किटेक्ट ग्रस्तांनी येऊन काही वर्षापूर्वी एक बंगला बांधला. आज ते तिथून निघून गेले, पण त्यांनी ही चटक लोकांना लावल्यामुळं सगळ्यांनी बंगले बांधलेत आणि सगळ्यांचं आता अंदूरच्या तलावामध्ये सांडपाणी यायला लागले आणि यांच्यावरती कारवाई करा. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक धरणाच्या बाजूला जे फार्म हाऊस, बंगले आणि जे काय काय सुरू झालेलं आहे, म्हणजे तुम्ही उगमाकडच्या क्षेत्रातलं उत्तम पाणी, तिथं जाऊन पाणी असं ओंजळीने पिणे इतकं चांगलं पाणी होतं, ते तुम्ही जर तुमचं संडास मैला आणि जर तुम्ही इथून सगळं पॅकिंग करून नेलेलं जेवणाचं सगळं साहित्य त्याच्यात टाकत असला तर त्याच्यामुळे दरिद्र कोण नाही. आणि हे जे म्हणतात ना पर्यटन विकास, हे जे आता फॅड निघाले हे सुद्धा एवढंच घातक आहे. खरं, कारण कुठलंही पर्यटन हे इको फ्रेंडली नाही भारतातलं. आता ते बघितलं ना तुम्ही, सगळीकडे पर्यटन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी काय वाटेल नाईट जंगलच्या पत्रांवरती किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये जेवत नाही.
हे सगळे लोक प्लास्टिकच्या प्लेट किंवा टाकून देण्याच्या प्लेटवरती जेवतात. नाही, मी तर आता म्हणतोय की आपल्या पंचगंगा नदीवरती सुद्धा ज्या काही रस्सा मंडळ होतात ना, त्यांनाही हे सांगायची गरज आहे की आता प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या वापरायच्या नाही, प्लॅस्टिकचे द्रोण वापरायचे नाही, त्याला बंदी आहे, पण जी अंमलबजावणी होत नाही. म्हणजे आम्हाला एकदा असं वाटतंय की कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं भले आपण अगदी फार ग्लोबल वॉर्मिंग नको, पण मी ज्या शहरात राहतोय, ज्या जिल्ह्यात राहतोय, त्या जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी, त्या जिल्ह्याच्या निसर्ग रक्षणासाठी मी काय करू शकतो याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. म्हणजे पर्यावरणाचे अभ्यासक म्हणून उदय गायकवाड, अनिल चौगुले, बाचुलकर सर यांनी मात्र प्रचंड उरसफोड करायची, त्यांनी पदरमोड करून सगळीकडे फिरायचं आणि आम्ही मात्र आमच्या निसर्गाची वाट लावायची, निसर्ग ओरबडायचा. हे फार काळ चालणार नाही आहे. निसर्ग इशारा द्यायला लागलेला आहे. अतिवृष्टी, खूप कमी कालावधीमध्ये प्रचंड पाऊस, ज्या पद्धतीनं उष्णता वाढत चाललेली आहे, हे सगळं मग आपण जेव्हा म्हणतोय आमच्या पुढच्या पिढ्या त्यांच्यासाठी आम्ही ही इस्टेट करून ठेवलेली आहे, ही प्रॉपर्टी करून ठेवली आहे, त्याचा उपयोग काय? जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी, तुम्हाला चांगली हवा मिळणार नाही, चांगलं पाणी मिळणार नाही, चांगलं अन्न मिळणार नाही, त्यावेळेला करोडो रुपयांचे बंगले असले तरी काही उपयोग होणार नाही. आपण एक एक मुद्द्यावरती आता बोलूया. आणखीन पॉईंटशीर मला मगाशी एक जो मुद्दा होता त्यानुसार मला म्हणायचं की मुळात आपली कचरा निर्मिती ही वाढत चाललेली आहे. म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये कधी काही 150 टन कचरा असायचा, तो आता 250 टनापर्यंत कचरा गेलेला आहे. म्हणजे मुळात आपण कचऱ्याची निर्मिती वाढवत चाललेलो आहे. काय करता येईल? आपण 10 वेळा बोलूया, पण माझा नेहमी प्रयत्न असणार आहे की या निमित्तानं कुणाला जरी जाग आली एखाद्याला तरी आपण भरून पाहू. सगळ्यात महत्त्वाचं की कचरा हा सगळ्यात जास्त कचरा हा वेस्टर्नांच्यामुळे तयार होतोय. पॅकिंग खरं आहे. तर वेस्टर्नतला जे मटेरियल आहे, आता स्विगी झोमॅटोवरून आपण जेव्हा एखादी डिश मागवतो, ब्लिंकिट, त्याच्यावरती काय जे काय रॅपिंग केलेलं असतं, त्याच्यावरती प्रचंड कागद असतो आणि पुठ्ठा असतो, आणि ते नसेल तर मग आता मला चालत नाही. तुम्ही एक शर्ट घ्यायला गेलात काय आणि रुमाल घ्यायला गेलात काय तरी तुम्हाला प्लास्टिक पिशवी मिळते. माझं म्हणणं असं की हे सगळं जे रॅपिंग मटेरियल आपल्या घरात यायला लागलेलं आहे, तो कचरा समजू नका, तो कचरा तो व्यवस्थित काढा, जसं आलंय तसं ठेवा, ते विकलं जाते आणि त्याला चांगले पैसे मिळतात. मग पुठ्ठा, खोकं, थर्माकोल, आता थर्माकोल कमी झाले, पण जे काही पॅकिंग मटेरियल आहे ते सगळं विकलं जातं. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच गोष्टी आपण मात्र करायला लागलोय. म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक वापरायचं नाही. मागाशी सरांनी सांगितलं, म्हणजे प्लास्टिकची कॅरी बॅग नाही, प्लास्टिकचा बाऊल नाही, प्लास्टिक प्लेट नाही, प्लास्टिकचा चमचा नाही, प्लास्टिकचा पेला नाही. एवढ्या जर गोष्टी आपण टाळल्या तर बराचसा कचरा कमी होईल. आज बरेचसे केटरर्स जे खूप प्रतिष्ठित समजतात स्वतःला, मोठ्या मोठ्या लोकांचे, तर त्यांच्या लग्नांमध्ये आणि याच्यामध्ये ते जे काय पाणी पिण्यासाठी पेला प्लास्टिकचा कागदी किंवा लहान बाटल्या, 250 ml पाण्याच्या बाटल्या, त्याला बॅन आहे काय. त्याच्या पुढची गोष्ट, मिठाई देताना प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये मिठाई, हे अगदी महासैनिक दरबारसारख्या ठिकाणी झालेल्या ह्याच्यामध्ये या पद्धतीचा हे मिळतो. हे सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे. याच्यावरती कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणजे मी ऑर्डर दिली असेल तर मी सांगायला पाहिजे हे असलं नको आहे मला. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या गोष्टीचे सुद्धा मी मुद्दाम उल्लेख करतो. राजाभाऊच्याकडे गेलं तर पांढऱ्या शुभ्र कागदात, ज्याला शाई नाही अशा कागदात भेळ मिळते. जर जास्त वेळ 5-6 वेळ तुम्ही मागितलं तर कापडी पिशवीमध्ये देतात. ही प्रॅक्टिस त्यांना चालते तर बाकीच्या नका चालत नाही. खरं आहे. म्हणजे ती जाणीव पाहिजे, ती तळमळ पाहिजे की ज्या पृथ्वीवरती आपण राहतोय, ज्या शहरात आपण राहतोय, जिथली हवा घेतोय, जिथलं पाणी पितोय, त्याच्याबद्दल कृतज्ञ आहोत आपण. आणि दुसरी गोष्ट, बुफे सारख्या जेवणामध्ये घ्यायचं आणि त्यातलं एक डिश जरी आवडली नाही तर ते तसंच म्हणजे अशा लोकांना पोकळ बांबूचे फटके द्यायला पाहिजे असं नाही. खरोखर म्हणजे त्याला तिथनं हाकला, इतकं इरिटेट होतं. अन्न पाण्यात टाकणं. आता हे बघा, आपण जनतेबद्दल आपण बोललो की जनतेनं काय करावं. मला सर्वात वाईट काय वाटतं की शासकीय अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्याचा हे करत नाहीत, हे नियम पाळत नाहीत. आम्ही दोघं सुद्धा अनेक वेळा शासकीय मिटिंगला जातो. त्या शासकीय मिटिंगमध्ये जेवढे लोक बसलेले असतात ना, सगळ्यांच्या समोर त्या पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. मी 2-3दा सांगितलं त्यांना, ह्या पाण्याच्या बाटल्या ठेवू नका, त्याच्याऐवजी तुम्ही पाणी तांब्यामध्ये भरून आणि प्लास्टिकच्या बुकेमध्ये बुके एकमेकांना, म्हणजे ज्या शासकीय मुख्यमंत्री आता जर आले काय तर सगळे अधिकारी इथले बुके घेऊन जातात, ते प्लास्टिकच्या ह्याच्यातले असतात.
शासकीय अधिकारी जर स्वतः पाळत नसेल एखादा नियम तर आम जनतेनं का पाळावा असे सुद्धा जनता आम्हाला प्रश्न विचारत नाही सर. उलटात माझं म्हणणं आहे, आम जनतेनंच बदल केले तरच या देशात काही घडू शकतं. शासनाकडनं आता आशा संपली असं आपण म्हणूया. काहीच नाही. आणि दुसरं मी आता थोडंसं सकारात्मक म्हणून या सगळ्याकडे बघतात. कचऱ्यातून प्रचंड पैसे मिळतात, म्हणजे वेस्टमधनं तर मिळतात. आज कोल्हापूर महानगरपालिका 50 टन गॅस तयार करून तो गॅस ती इलेक्ट्रिसिटी वापरायचा प्रयत्न करते. मी तुम्हाला नक्की असं सांगतो, येत्या 5-10 वर्षामध्ये आपल्याकडे कचरा विकत घ्यायला माणसं येतील. कागल नगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाचा अतिशय उत्तम प्रयोग केला. अतिशय जे कागलला जमते ते कोल्हापूर महानगरपालिकेला का जमत नाही. आणि याच्यातलं खूप आयडियल ॲडव्हान्स अशा गोष्टी आज उपलब्ध आहेत. पुन्हा खरं मला असं वाटतंय की तिथं हसन मुश्रीफ साहेब आहेत की जे या सगळ्यावरती लक्ष ठेवून असतात आणि ते करून घेतात. मग तसं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आजवर कोणी खमखं नेतृत्व आलं नाही का असा प्रश्न पडतो. मग नाही, आता मी त्या नेतृत्वाच्याबद्दल बोलण्यापेक्षा आम्ही जेवढे प्रयत्न करतोय, जेवढे सुचवतोय ते सुद्धा आम्ही अनेक मिटिंगांमध्ये ह्या गोष्टी सुचवतो. तर आमच्याकडे अनेक गोष्टी मान्य होत नाहीत किंवा दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामध्ये आम्ही 20 रुपयात बसणारी गोष्ट सांगत असतो, त्यांना ती 20,000 रुपयाची लागत असते. काय हा कसा पडतो. आम्ही जे सोपे प्रयोग सांगतो ते सोपे प्रयोग, कमी किमतीचे प्रयोग त्यांना नको आहेत. हे आमचं म्हणजे अपयश म्हणणार नाही. आम्ही आमची बाजू सांगून झाली आहे, पण ते करताना ह्या पद्धतीच्या गोष्टी करतात. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण किती उलटे चाललोय. स्मशानभूमीमध्ये अतिशय आयडियल अशी विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनी बसवली, त्याचं शटर बंद करून ठेवलंय महापालिकेनं. पुन्हा आपली जनतेची माणसांची मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही पारंपरिक पद्धतीनं आम्ही कोल्हापुरी जगात भारी असं म्हणून आम्ही पुन्हा त्याच गोवऱ्यांमध्ये त्याच लाकडांचा वापर करूनच दहन व्हायला पाहिजे. त्याशिवाय नाहीतर आमच्या भावना दुखावतात असं जर आपण म्हणतो. भावना दुखवत नाही. त्या स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेला प्रेत जळत असतं त्यावेळेला ह्या खानविलकर पेट्रोल पंप आणि त्या दरम्यानच्या सगळ्या इमारतीमध्ये वास येत असतो. आणि जर तुम्ही पार्टिक्युलेट मॅटर असतात तिथल्या टेबलावर आणि गॅसच्या कट्ट्यावर जर बोट पुसलं तर कुठली राख असते, स्मशानभूमीतली असते. हे कधीतरी थांबलंच पाहिजे, ह्याला पर्याय नाही. कोल्हापुरात कत्तलखाना आहे, आयडियल कत्तलखाना आहे, कत्तलखाना वापरात नाही आहे. जे काही मटण विकलं जायला लागले त्याच्यावरती शिक्का मारलाय का कुणी बघायला तयार नाही. आज आपण काय खातोय कोणाच भीषण आहे सगळं हे. हे जर म्हणजे मला असं वाटतं खरोखर काही वेळा हे आपलं सगळं राम भरोसे चालू आहे. याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही, कुणाला त्याची फिकीर नाही, देणं घेणं नाही आहे. प्रत्येकाला फक्त आजचा दिवस ओरबाडून घ्यायचा आहे, माझा आजचा दिवस निघाला पाहिजे. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता तर वेगळीच आहे. म्हणजे त्यांना जसं आता म्हणले की 20 रुपयाची गोष्ट 20,000 रुपयाला करायची आहे. राजकारण्यांची तऱ्हा वेगळी आहे, त्यांना फक्त त्यांची वोट बँक सांभाळायची आहे. आणि सर्वसामान्य माणूस म्हणते मला काय करायचंय, माझे रोजचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक माणूस म्हणतोय आम्ही काय करू शकतो. तर आपण खूप काही करू शकतो. आपण प्लॅस्टिकची पिशवी वापरणार नाही, आपण कापडी पिशवीचा वापर करावा. आपण दुधासाठी किटलीचा वापर करावा, तेल आणताना किटलीचा वापर करावा. बाजारात जाताना आपण घरातनच काय असले पिशव्या घेऊन जाव्या. आम्ही अनेकदा चळवळ म्हणून, आंदोलन म्हणून किंवा पर्यावरणाचे विषय म्हणून आम्ही जे काही मुद्दे मांडतो ते कधी कधी आम्हाला असं वाटतं की 10 वर्ष पुढचे मांडलेत. आम्ही त्याचं उदाहरण सांगतो की आत्ता न्यायालयानं निकाल दिला की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या करायला हरकत नाही, कारण शाडू उपलब्ध होत नाहीये. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या कराखडे जलस्रोतात टाकू नका. मला वाटतं आपण याच संवाद प्रतिवाद मधून अनेकदा या विषयावरती बोललो आणि कोल्हापूर एक यशस्वी मॉडेल आहे त्याचं. म्हणजे न्यायालयाला किंवा सरकारला ते जो न्यायालयाचा निकाल झाला त्या निकालाचं चांगलं मॉडेल कुठलं तर कोल्हापूर आहे. कोल्हापूर करू शकतं. कोल्हापूरकरांनी ठरवलं, मनावर घेतलं, तर कोल्हापूर सारखं पथदर्शी कोण नाही आहे. बरोबर आहे. पण पर्यावरणाचे जे आता प्रश्न भीषण होत चाललेले आहेत याच्याबद्दल सगळ्यांनी आता विचार करायची गरज आहे. मग अशी म्हटलं तसं असं एका पुस्तकात मी वाचलेलं आहे की निसर्गानं इतकी छान पृथ्वी बनवली पण त्याच्यामध्ये माणूस बनवला आणि सगळ्यात मोठी चूक झाली, घोटाळा झाला. आणि पृथ्वीवरती माणूस उपरा आहेच, पण माणूस आपल्या करणीनं निसर्ग पर्यावरण ओरबाडत चाललेला आहे. मला शेवटच्या टप्प्यात एवढंच विचारायचं आहे सर, हे सगळं असताना ही एक निगेटिव्हिटी आहे. म्हणजे कितीही आपण आशावादी म्हटलं तरी निसर्ग सांगतोय की ज्या पद्धतीनं पाऊस बदलत चाललेला आहे, ज्या पद्धतीनं हवामान बदलत चाललेलं आहे, याच्यामध्ये खरोखर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर पुन्हा ही सगळी परिस्थिती सकारात्मक होण्याची शक्यता आहे का, की हाताबाहेर गेलेला आहे? प्रॅक्टिकली सांगा. मी आशावादी आहे याबाबत. वैयक्तिक आहात, अभ्यासक म्हणून काय? अभ्यासक म्हणून सुद्धा होऊ शकतं. फक्त याच्यासाठी जनजागृती होणं अजूनही गरजेचं आहे. सर आता मला वाटतं जनजागृतीचा ओव्हरडोस झाला. म्हणजे कुणाला माहित नाही की झाडं तोडू नये, कुणाला सगळं झालं. जे नवीन जनरेशन आहे ना त्या जनरेशनला हे सगळं कळायला लागलेलं आहे. जे यंग जनरेशन अगदी बाल्यावस्थेत आहे, म्हणजे
मी स्वतः अनुभवलेलं आहे स्वतः. तर त्यांना जर लहान मुलं जास्ती उलट आता पर्यावरणाबद्दल निसर्गाबद्दल करू गेलेत. मग तेच सांगतोय ना, जर त्यांना याच वयामध्ये ज्या पद्धतीनं आपण शिक्षण दिलं म्हणा किंवा त्यांचं जागृती केली याबाबत, तर कालांतरानं थोडा बदल होऊ शकेल असं मला वाटत आहे. पण ही लहान मुलं, सॉरी टू से, ही बऱ्यापैकी ग्रामीण भागातली जी आहेत ना तीच जागरूक आहेत. खरं जी कॉन्व्हेंट मध्ये आणि ज्यांचे आई वडील घरातल्या मुलांची इंग्लिश हायफाय कल्चर ठेवतात ना, त्यांना काही देणं घेणं नाही आहे. त्यांना निसर्ग पर्यावरण अशी काही बाब असते याची जाणीव पालकच करून देत नाहीत, कारण मुळात पालकांनाच नसते. पण म्हणजे ह्याच्यामध्ये सर म्हटले तसं, आणि तो एक वर्ग वाढत चालला होते, आपण नाकारू शकत नाही. किती सकारात्मक म्हटलं तरी ही वस्तुस्थिती आहे. ज्या मुद्द्यापासून आपण सुरू केलं, तापमान वाढ किंवा ओझोन लेअर डिप्लिशन किंवा वातावरणातले बदल, हे सगळे जे मुद्दे आहेत आणि ह्याच्यातनं निसर्गानं आपलं रूप बदललं, तर याच्यावरती परवाच्या पॅरिस करारानंतर येणाऱ्या 25 वर्षामध्ये नेट झिरो अशी एक नव्याने संकल्पना मांडली आहे. आणि या नेट झिरोसाठी वातावरण बदल मंत्रालयानं खूप चांगला म्हणजे काय म्हणतो इनिशिएटिव्ह घेतला आहे. त्याच्यामध्ये अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत ते आलेलं आहे. आता त्याचे आराखडे बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हा एक एक्झरसाईज आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांना सर म्हटले तसं जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये जनजागृती करणं आणि लोकांना सहभागी करून घेतलं. लोकांचाच दबाव राज्यकर्त्यांवरती आणि प्रशासनावरती आणणं आणि आपणच ह्यात बदल केला तर हे पॉसिबल पण आहे. कारण एक आहे की लोकांनी, तुम्ही मगाशी म्हटलं ते खूप महत्त्वाचं आहे की एवढी संपत्ती, एवढी पैसे, एवढं सगळं उपभोग घ्यायला जर तुम्हाला बाहेरच पडता येणार नाही. पुढच्या जर 10 वर्षामध्ये तापमानात होणारी वाढ असेल तर तुम्ही जर बाहेर जाऊन हवेत उभारू शकणार नसला किंवा ती हवा घेऊ शकणार नसला, कुठलंही पाणी पिऊ शकणार नसला, तर त्या पैशांचा उपयोग काय? तर त्याच्यापेक्षा आपल्याला ही जी काही काय म्हणतो पर्यावरण म्हणून जे काही घटक आहेत त्यात जे जे बदल आहेत ते आपण करणे. आणि ह्याच्यासाठी नेट झिरो ही जी नव्यानं मांडलेली संकल्पना, ही संकल्पना आणि त्यातला आराखडा किंवा त्याच्यात करायचे बदल हे अपेक्षित. अगदी शेवटचा मुद्दा मला विचारायचा आहे सर. एकीकडे आपण जेव्हा म्हणतोय की हे सगळे बदल होत आहेत, त्याच वेळेला असं म्हटलं जाते की पाणी टंचाई वाढत जाणार आहे, 3रं महायुद्ध कदाचित पाण्यासाठी होईल. एकीकडे पर्जन्यमान वाढत चाललेलं आहे, महापुरांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग त्यावेळी पाण्याचं दुर्भिक्ष्य कसं काय निर्माण होईल? आता एक लक्षात आलं असेल की पावसाळ्याची सिस्टीम जी आहे किंवा पडण्याची पद्धत जी आहे ती बदललेली आहे. अगदी 2 महिन्याचा पाऊस जर 2 दिवसामध्ये किंवा 2 तासात पडत असेल तर निसर्गामध्ये सुद्धा किंवा त्या मातीला सुद्धा ते पाणी आत घेण्याची क्षमताच राहिलेली नाही. आणि तुम्ही बघितलं, हा एवढा प्रचंड पाऊस पडतो की झाडांसहित जंगलासहित सगळं डोंगर उतारावरनं खाली यायला लागलेलं आहे. पाणी आत मुरवणं जास्त गरजेचं आहे. आज आता कोल्हापूरचंच उदाहरण आम्ही अनेक वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. कोल्हापूरमध्ये बघा ना, सगळे डांबरी रस्ते आणि सिमेंट कॉन्क्रीटचेच रस्ते आहेत. माती कुठं आहे का? मग पाणी मुरायला वाव कुठं आहे तुमच्याकडं? आणि गटारी आहेत त्या सगळ्या ह्यानं भरलेल्या आहेत, प्लॅस्टिकनं भरलेल्या आहेत. आणि आपल्याकडे जी झाडं लावलेली आहेत ना रस्त्याच्या कडेनं, त्याच्यात सुद्धा कॉन्क्रीट आणि गेली अनेक वर्ष आम्ही दोघं प्रयत्न करतो आहे, सांगतोय आहे. कोणीच काय केलं नाही. फक्त कॉर्पोरेशननं आपल्या ऑफिसच्या सभोवतालचं आणि कलेक्टर साहेबांनी आपल्या आवारातलं तेवढं साफ केलं. गावातलं तसंच आहे. पाणी मुरवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि एक लक्षात घेण्यासारखं आहे की जमिनीवर जर वृक्षांचं किंवा वनस्पतीचं आच्छादन जर असेल तर पाणी मुरण्याची प्रक्रिया ही दुप्पट वेगानं होते. त्यामुळं डोंगर उतारावरचं जंगल जे आता नष्ट केलेलं आहे, अशा ठिकाणी वनक्षेत्र उभा करणं गरजेचं आहे किंवा तिथं झाडं लावणं गरजेचं आहे. तसंच अनेक ठिकाणी बघा तुम्ही, जिथं डोंगर उतार आहे तिथं आडव्या ट्रेंचेस काढलेल्या आहेत आणि पाणी मुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पवारांनी तेच केलं, अण्णा हजारेंनी त्यांच्या गावात तेच केलं ना. मग आता तुम्ही म्हणाला तसं आपल्या कोल्हापूरमध्ये एवढा पाऊस असून सुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष्य होत असेल तर त्याचं एकमेव कारण आहे कारण आपलं वॉटर टेबल जे आहे ते नष्ट व्हायला लागलं. सगळ्यात महत्त्वाचं की पाण्याचं नियोजन पाण्यासाठी 100% आपली म्हणजे यादवी होणार काय. आणि नुसती पाण्यासाठी नाही, तापमान वाढेल त्यावेळेला आपल्याला काय काय होईल वी कॅन इमॅजिन की आपण एक म्हणजे सर मगाशी म्हणते नेहमी म्हणतो 2018 साली जर कोणी सांगितलं असतं आपल्याला की पुढच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण भारत जगभरामध्ये अशी परिस्थिती उद्भवेल की सर्व विमानं उडायची थांबतील, सर्व रेल्वे गाड्या बंद होतील, रस्त्यावरती माणूस असणार नाही, चिटपाखरू असणार नाही, आपण तर खोयात काढलं असतं. मुंबईची लोकल थांबणार आहे आणि 1 दिवस नाही तर काही दिवसांसाठी लोकल सुद्धा थांबवावी लागेल. आपण म्हटलं असतं याला बहुतेक याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये द्यावं लागेल. कोरोना आला, कोविडनं दाखवलं निसर्ग माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं इशारे देतोय पण माणूस शहाणा होत नाही.
आजचा आमचा प्रयत्न हाच होता, पुन्हा एकदा प्रयत्न होता की आपल्या अवतीभोवतीचं पर्यावरण, निसर्ग रक्षण याच्यासाठी मी यथाशक्ती जे काही करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टीतनं मी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. अनेक अपार्टमेंटमध्ये रोज निर्माण होणारा कचरा, तो कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची. आणि पुन्हा एकदा मी म्हटलं असं, मी नेहमी आमच्या बातमीत पण म्हणतो, गटारीमध्ये, ड्रेनेज लाईनमध्ये जो काही प्रचंड प्लॅस्टिकचा कचरा येतो तो आभाळातून पडत नाही. नदीमध्ये, नाल्यामध्ये जो कचरा येतो तो जमिनीतनं उगवत नाही. तुमच्या आमच्यातलीच काही बेशिस्त, बेजबाबदार माणसं या कचऱ्याला कारणीभूत असतात आणि त्यांच्यामुळं संपूर्ण गाव, शहर वेठीला धरलं जातं. आणि आपल्याकडे जसं म्हणतात की एखादा गुन्हा करणारा, अत्याचार करणारा जेवढा जबाबदार आहे तेवढंच तो बघणारा किंवा तो सहन करणारा आहे. त्यामुळे आपल्या अवतीभोवती जर अशा पद्धतीनं बेशिस्तपणे कोण वर्तन करत असेल तर त्याला अडवणं हे सुद्धा जागरूक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. म्हणजे कोल्हापूर शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कडेला जो काही प्लॅस्टिकचा कचऱ्याचे ढीग आहेत ते बघितल्यानंतर डोक्याला हात लावासा वाटतो. आम्ही कितीही बातम्या दाखवल्या तरी काही फरक पडत नाही. काही दिवसांपूर्वी पाचगावमधल्या तिथल्या स्थानिक नागरिकांनी जे लोक टू व्हीलरवरनं येताना हातातली कचऱ्याची पिशवी फेकून द्यायची रस्त्याकडेला, त्या लोकांना पकडलं होतं, अडवलं होतं. आजही आपण पंचगंगा नदीवरनं, पुलावरनं जाताना अनेक जण ती निर्माल्याची पिशवीवरनं आपण टाकून देतो. एकीकडं कोल्हापुरामध्ये खूप बदल झालाय का? झालाय, सकारात्मकता आहे. पण अशा ज्या काही अपप्रवृत्ती आहेत त्यांना रोखण्याची गरज आहे. आणि प्रत्येकानंच या पर्यावरणाबद्दल, निसर्गाबद्दल, आपल्या पृथ्वीबद्दल कृतज्ञ राहून जेवढं काही करता येईल, जेवढं काही सकारात्मक आपल्या जीवनामध्ये बदल करता येतील तेवढे करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं आज मी उदय गायकवाड आणि बाचुलकर सरांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं होतं. मी वारंवार तुम्हाला बोलवत राहीन. वास्तविक मी म्हणतो असं की या विषयावर किती वेळा बोलायचा असा प्रश्न पडतो. नाही, पण सतत बोलत राहिलोय म्हणून काही बदल होते. त्याच्यातलाच हा आजचा प्रयत्न होता. आज हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले, याबद्दल मी दोघांचेही मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.